वटपौर्णिमा निमित्त आपण छान उसळ कसं बनवायचं ती रेसिपी पाहणार आहोत। तर मी 1 चमच तेल घातलेलं आहे। तेल छान असं कळकळीत गरम झालेलं आहे। त्यामध्ये जिरं सोडते व लाल मिरचीचे काही तुकडे सोडते। आता मी मीठ सोडलेलं आहे। छान आपलं जिरं तडतडलेलं आहे। तर आता मी बारीक केलेला शेंगदाण्याचं कूट घालते व त्याला छान असं मस्त फिरवून घेते व आता साबुदाणा व क्रश केलेला आलू घालते। असं मस्त छान असं परतून घ्यायचं। एकदम असं मोकळं आपलं उसळ असं झटपट तयार होणारी रेसिपी आहे। तर तुम्ही पण ट्राय करा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा।